नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी आणि कृषी विभागाच्या सर्व अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. मित्रांनो, 28 ऑगस्ट 2026 रोजी राज्याचे माननीय कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाच्या सुधारित आकृतीबंधाबाबत एक अत्यंत महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक पार पडली. ही बैठक पार पडणार होती याबद्दल काल मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवूनच सर्वांना सांगितलं होतं. जवळपास खूप जणांनी तो व्हिडिओ पाहिला होता. आता याच बैठकीच्या पार्श्वभूमीवर समस्त कृषी सेवक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्याच्या मुख्य सचिवांना आणि विविध कृषी अधिकारी संघटनांच्या अध्यक्षांना एक अत्यंत खळबळजनक आणि तितकंच महत्त्वाचं निवेदन देण्यात आलेलं आहे. हे काय पूर्ण प्रकरण आहे हे आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. हे जर तुम्हाला सोप्या भाषेमध्ये जर वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करा आणि व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. डेली अपडेट्स तिथे मिळत राहतील, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता या निवेदनाचा मुख्य विषय आहे कृषी विभागाच्या आगामी सुधारित आकृतीबंधामध्ये कृषी सेवक हे पद कायमस्वरूपी रद्द करून कार्यरत कर्मचाऱ्यांना थेट सहाय्यक कृषी अधिकारी पदावर नियमित जी वेतन श्रेणी असते त्यासह सामावून घेणे. आता तुम्ही विचार कराल की याचा तुमच्याशी म्हणजेच विद्यार्थ्यांशी काय संबंध आहे. तर मित्रांनो, याचा थेट संबंध तुमच्या भविष्याशी आहे. समजून घेऊया या निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे काय आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी हे का फायद्याचं आहे. मित्रांनो, कृषी सेवकांनी शासनाकडे जे वास्तव आणि गंभीर मुद्दे मांडलेले आहेत ते प्रत्येक कृषी विद्यार्थ्याने समजून घेणं गरजेचं आहे. त्यांनी 3 मुख्य मुद्दे मांडलेले आहेत. जर तुमचं ग्रॅज्युएशन सुरू असेल, ॲग्रिकल्चर किंवा इक्विलंट ग्रॅज्युएशन सुरू असेल तरी लक्ष द्या, किंवा झालेलं असेल तर मग तुमच्यासाठी हे महत्त्वाचंच आहे. बघा, सर्वप्रथम जो मुद्दा आहे तो आहे समान कामाची जबाबदारी व स्वाक्षरी, म्हणजे इक्वल रिस्पॉन्सिबिलिटीज त्याला म्हणलं जातं. सध्या जे उमेदवार कृषी सेवक म्हणून रुजू होतात त्यांना प्रत्यक्षात सहाय्यक कृषी अधिकारी या पदाचीच सर्व क्षेत्रीय आणि प्रशासकीय कामे करावी लागतात. एवढंच नाही तर शासनाच्या सर्व योजनांच्या अधिकृत फाईल्सवर महा-डीबीटी प्रणालीवर आणि विविध प्रशासकीय अहवालांवर त्यांना सहाय्यक कृषी अधिकारी म्हणूनच सही करावी लागते. काम अधिकाऱ्याचा आणि नावमात्र सेवक हा मोठा विरोधाभास आहे. दुसरा आहे आर्थिक अन्याय व मानधनाचा प्रश्न, म्हणजे फायनान्शियल इनजस्टिस. मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की कृषी सेवक म्हणून लागल्यानंतर पहिली 3 वर्षे अत्यंत तुटपुंजा मानधनावर म्हणजे स्टिपेंडवर काम करावं लागतं. जेव्हा जबाबदारी, काम आणि स्वाक्षरी ही सहाय्यक कृषी अधिकारी पदाचीच असते तेव्हा सुरुवातीची 3 वर्षे कमी मानधन देणं हे समान काम समान वेतन या मूलभूत तत्वाचं उल्लंघन आहे. या कर्मचाऱ्यांवर आणि भविष्यात या पदावर जाणाऱ्या तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांवर होणारा हा मोठा आर्थिक अन्याय आहे. आणि तिसरं आहे आकृतीबंधातील संख्या व वेतनाची सुसंगता. बघा, नवीन सुधारित आकृतीबंधात जर सहाय्यक कृषी अधिकारी पदांच्या निश्चित संख्येतच कृषी सेवकांची गणना केली जाणार असेल तर त्यांना थेट सहाय्यक कृषी अधिकाऱ्याचेच पूर्ण वेतन आणि भत्ते मिळायला हवेत, अशी रास्त भूमिका या निवेदनात जी आहे ती मांडण्यात आलेली आहे. या सर्व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समस्त कृषी सेवक वर्गाने शासनाकडे 3 ठाम मागण्या केल्या आहेत, ज्याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. त्या 3 मागण्या कोणकोणत्या आहेत? पहिली मागणी आहे, येणाऱ्या नवीन आकृतीबंधामध्ये कृषी सेवक हे पद कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, म्हणजे रद्द करण्यात यावे. दुसरी मागणी आहे, सध्या कार्यरत असणाऱ्या सर्व कृषी सेवकांना नवीन आकृतीबंधात थेट सहाय्यक कृषी अधिकारी या पदावर समायोजित करून त्यांची सेवा नियमित म्हणजेच रेग्युलर करण्यात यावी. आणि तिसरी मागणी आहे, जर त्यांची गणना सहाय्यक कृषी अधिकारी पदात होत नसेल तर त्यांना त्याच पदाची वेतन श्रेणी म्हणजे जो पे स्केल असेल तो पूर्ण वेतन व सर्व शासकीय भत्ते तात्काळ लागू करण्यात यावे. या रास्ता आणि न्याय मागण्या जो शासनाने प्राधान्याने विचार करावा आणि न्याय मिळवून द्यावा अशी विनंती निवेदनात ह्या करण्यात आलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, याचा कृषी शिक्षण घेणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय फायदा होणार आहे. नीट लक्ष देऊन ऐकू शकता. मित्रांनो, जर शासनाने ही मागणी मान्य केली आणि कृषी सेवक हे पद रद्द करून थेट सहाय्यक कृषी अधिकारी हे पद निर्माण केलं तर बघा, 3 वर्षाच्या मानधनाची अट जी आहे ती ऑटोमॅटिकली रद्द होते. आता कसं, तर बघा, तुम्हाला नोकरीला लागल्यानंतर पहिल्या दिवसापासून पूर्ण पगार सुरू होतो. तुटपुंजा मानधनावर 3 वर्ष काढावी लागणार नाहीत, म्हणजे स्टिपेंड नसणार, डायरेक्टली पगार चालू होणार. दुसरं आहे थेट अधिकाऱ्याचं पद मिळणार. सेवक या नावाऐवजी तुमच्या नावासमोर पहिल्या दिवसापासून ऑफिसर म्हणजेच अधिकारी हे नाव सन्मानाने लागेल. तिसरं आहे आर्थिक स्थिरता. बघा, स्पर्धा परीक्षेची अनेक वर्षे तयारी करून नोकरी मिळाल्यावर लगेचच आर्थिक स्थिरता मिळेल, ज्यामुळे तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं राहणीमान जे आहे ते सुधारतं. थोडक्यात सांगायचं तर सध्याचे कृषी सेवक जो लढा देत आहेत त्यांचा सर्वात मोठा फायदा भविष्यात कृषी विभागात भरती होणाऱ्या आजच्या युवा पिढीला होणार आहे. तर मित्रांनो, ही होती कृषी विभागातील सुधारित आकृतीबंधाबाबतची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट. अजून जो आकृतीबंध आहे तो निश्चित होणे बाकी आहे. आपण बऱ्याच दिवसापासून कृषी विभागातील आकृतीबंधाबाबत जी आहे ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहात, पण
खूप साऱ्या अडचणी येत आहेत. एकदा आकृती बंद आला की आपल्याला रिक्त जागांबद्दल सुद्धा माहिती कळणार आहे. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला काय वाटतं, कृषी सेवकाची ही जी मागणी आहे ती रास्त आहे का? कृषी सेवक हे पद कायमस्वरूपी रद्द करून थेट सहाय्यक कृषी अधिकारी पदावर पूर्ण वेतनासह भरती झाली पाहिजे का? तुमचा विचार आणि तुमची मते मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण तिथे चर्चा करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात अभ्यास करणाऱ्या प्रत्येक कृषी विद्यार्थ्यांपर्यंत आणि तुमच्या कॉलेजच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, अशाच नवनवीन अचूक आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करा विसरू नका, जेणेकरून पुढचा व्हिडिओ आला की सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आपण पुन्हा भेटूया नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट सोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.